यांना पकडलं, तिथून आणून खाटेवरती दाबलं, तिथंच दाबलं पहिले. नंतर एकानी मला सुरा दाखवला आणि एकानी तोंड दाबलं, दोन हाताने असा. माथेरानमध्ये घडलेल्या एका धक्कादायक दरोड्याच्या घटनेनं केवळ शहराचंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलंय. चोर आले, दरोडा टाकला आणि दस्तुरी मार्गे टॅक्सीत बसून पसार झाले. हा प्रकार एखाद्या चित्रपटाला शोभेल असा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात माथेरानमध्ये घडलेला गंभीर गुन्हा आहे. शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास छत्रपती शिवाजी रोड परिसरात वन ट्री हिल पॉइंट जवळ असलेल्या कदम टी स्टॉलमध्ये थरारक चोरीची घटना घडली. 4 अज्ञात चोरटे सिगारेट पाहिजे या बहाण्यानं दुकानात शिरले आणि काही क्षणातच चाकू सुऱ्यांचा धाक दाखवत दुकान मालक नारायण कदम आणि त्यांच्या पत्नी चंदा कदम यांना दोऱ्यानं बांधून टाकलं. त्यानंतर घरात शोधाशोध करत कपाटं फोडून तब्बल 1,70,000 रुपये रोख आणि सुमारे 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. एकूण मुद्देमाल 4,31,900 रुपयांचा आहे. 8 वाजले असतील, ते आले. एक आला, त्यांनी यांच्याकडे अंकल म्हणून सिगारेट मागितला. तो एक आतमध्ये गेला आणि नंतर एक करत 4ही गेले त्या आतमध्ये. यांना पकडलं, तिथून आणून खाटेवरती दाबलं, तिथंच दाबलं पहिले. नंतर एकानी मला सुरा दाखवला आणि एकानी तोंड दाबलं, दोन हाताने असा. आणि मग ते सगळे शोधून स्वतःनीच सगळं घेऊन गेले. काय काय गेले? गंठण, माळ, चेन, परत दुसरं वरचं मंगळसूत्र, कानातले आणि पैसे सगळे. किती कॅश होती? 1.5 लाख रुपये. माझे 60,000 रुपये होते, यांचे होते 50,000 कपाटात. परत सगळे दुकानातले सगळे पैसे नेले मालाचे. धक्कादायक बाब म्हणजे चोरीनंतर हे चोरटे दस्तुरी मार्गे टॅक्सीत बसून निर्धास्तपणे पसार झाले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालाय. मात्र यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांची नाकाबंदी नेमकी कुठं होती? तपास यंत्रणा इतकी संथ आहे का? कारण ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी संत रोहिदास नगर इथं छगन निळधे यांच्या घरफोडीचा प्रकार असो किंवा इंदिरानगर येथील महेंद्र जाबरे यांच्या घरफोडीचं प्रकरण, या कोणत्याही घटनेचा आज तागायत छडा लागलेला नाही. त्यामुळं आता कदम टी स्टॉल चोरी प्रकरणाचा तरी उलगडा होणार का, की ही फाईलही तपास सुरू आहे या चौकटीत अडकून राहणार असा सवाल उपस्थित होतोय. माथेरानमधील अनेक पॉइंट्स, बंगले आणि दुकानं गावापासून दूर एकाकी ठिकाणी असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र उद्या अशीच एखादी घटना अधिक गंभीर स्वरूप धारण करून जीवितहानी झाली असती तर त्याची जबाबदारी कोणाची? पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यापूर्वीच खबरदारी घेणं आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही फुटेज हाती आलं असून चोरट्यांना पकडणं सोपं आहे. माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांच्या टीमकडून तपास सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात आरोपी किती लवकर जेरबंद होतात आणि नागरिकांचा डळमळलेला विश्वास पुन्हा मिळवला जातो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. मल्हार पवारसह दिनेश सुतार, महाराष्ट्र न्यूज 24.